क्षीरसागर यांचे आज आपल्यासोबत पार्सिमेंटमध्ये काही पदाधिकारी देखील या ठिकाणी सोबत हजर आहेत आणि त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करत आहोत। जे काही बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यात असं नाव गाजलेलं आहे आदरणीय अशोक शेठ लोढा हेही आपल्यासोबत चर्चा करत आहेत। शेठ नमस्कार। शेठ आपल्याला कशा प्रकारे सपोर्ट मिळतो भैया साहेबांना काय सांगाल? आज या ठिकाणी बीड विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे। हो, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि RPI महायुतीचे उमेदवार श्री योगेश क्षीरसागर यांना आज या ठिकाणी आम्ही सर्व समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी योगेश भाईला निवडून देण्याचा संकल्प जनतेने केलेला आहे। एक सुशिक्षित असा हा उमेदवार आहे आणि मागील 5 वर्षातील जे काही तत्कालीन आमदार होते त्यांच्या कार्यकाळात जी काही लोकांची उपेक्षा झाली, भ्रमनिरास झाला आहे। हो, म्हणजे नाराजी झालेली लोकांची। नाराजीपेक्षा भ्रमनिरास नाही, या भागात विकास सगळा खुंटला आहे। कुठल्याही योजना या भागात आलेल्या नाहीत। सिंचन असेल, रस्ते असेल, पाणी असेल, कुठल्याही योजना व्यवस्थित नाही। जलजीवन सारखी योजना सुद्धा या ठिकाणी अतिशय म्हणजे चांगली योजना, त्याला म्हणजे त्याचं वाटोळ करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार आणि राज्यामध्ये महायुतीची सत्ता येणार आहे आणि महायुतीची सत्ता आल्यानंतर आपण पाहिलं असेल अनेक योजना या ठिकाणी महायुतीच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आल्या असतात, सर्वसामान्य जनतेसाठी, शेतमजुरासाठी आल्या असतात, सर्वांसाठी झालेल्या आहेत। त्यामुळे निश्चित एक विजन असणारा हा पक्ष आहे आणि ही युती आहे। त्यामुळे निश्चित हा उमेदवार या ठिकाणी निवडून आल्यानंतर आपल्या भागाचा निश्चित विकास होईल आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर आपल्या सर्वसामान्य सर्व ज्या लोकांच्या जे काय मागण्या असतील किंवा काही आपल्या अपेक्षा असतील त्या सुद्धा या ठिकाणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे। याच्या अगोदरही आमच्या पार्सिमेंटमध्येही आणि पूर्ण बीड विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या बीड बातम्या चॅनलने मुलाखती सर्वसामान्य जनतेमधून घेतलेल्या आणि त्या मुलाखतीमध्ये असं काही निष्पन्न झालं की बऱ्याच ठिकाणी सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आलं की मागच्या वेळी 2019ला निवडून आलेले आमदार त्यांनी एकतर कुठल्याही प्रकारचा आमदार म्हणजे वैयक्तिक कोणाचं व्यक्तिमत्व नसतं, कोणाच्या घरी जाऊन बसत नसतात किंवा कुठेतरी सार्वजनिक ठिकाणी बसत असतात। परंतु आता काही सर्वसामान्य जनतेच्या अशा काही प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला मिळाल्या की ते कुठेतरी एखाद्या घरातच बसतात किंवा सर्वसामान्य लोकांना चर्चा करता येत नाही, संवाद साधता येत नाही। काय सांगाल? आम्ही काल बीडला पाहिलं, त्यांनी मोंढ्यामध्ये आमदार साहेब आले होते। हो, तर जर आमदार असेल, मी समजा जिल्हा परिषद सदस्य असलो तरी 100 लोक त्या ठिकाणी गावात गेलो तर जमतात, बरोबर। आणि आमदार साहेब ज्यावेळेस काल बीडच्या मोंढ्यामध्ये फेरी मारत होते त्यावेळेस फक्त 10 कार्यकर्त्यांनी कुठलाही व्यापारी त्यांच्याबरोबर गेला नाही। लोकांची जी भावना आहे ना, लोकांना एक लक्षात आलं की हा व्यक्ती कामच करत, त्यामुळे यामध्ये लोकांत परिवर्तन होणार आहे। मागच्या आमदाराबद्दल अशी पण काही अशी चर्चा सांगितल्या जाते की कुठेतरी रोडमध्ये, रस्त्याच्या नाल्याच्या कामामध्ये, सिटीमध्ये सुद्धा, बीडमध्ये सुद्धा पूर्णपणे टेंडरमध्ये कुठेतरी कमिशनवरच फक्त कामं केली गेली, कुठल्याही प्रकारचा विकास नाही असं सुद्धा सांगितलं गेलं। काय सांगाल आपण पाहिलं असेल अनेक निधी अडवून ठेवण्याचं काम झाल्यामुळेच खरं तर या भागात विकास झाला। बीड शहरामध्ये आपण बघितलं मोंढा रोड आमदार झाल्यानंतर एवढा मोठा विषय होता तो की सर्व लोकांना अडचणीत होता, तो सुद्धा त्यांनी होऊन नाही दिला। मग शेवट आता त्यांचा कार्यकाळ संपता त्या ठिकाणी अजितदादांनी त्या ठिकाणी निधी दिला आणि सगळ्या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी निधी दिल्यामुळे तो प्रश्न सुटला। म्हणजे त्यांनी शहरामध्ये सुद्धा प्रश्न सोडवले। ही परिस्थिती सगळ्याला माहिती आहे आणि आपण मला सांगा तुम्ही कोणाला माहित नाही? सगळ्या लोकांना माहिती की या ठिकाणी आमदार साहेबांनी काहीच केलं नाही। जर त्यांनी काम केलं असतं तर आज त्यांचा फिरायची गरज नसती लागली, लोकांनी त्यांना घरी जाऊन म्हणजे असे उत्स्फूर्त त्यांनी मतदान केलं असतं किंवा चांगल्या लोकांना तर स्वीकारतात ना लोक। त्यांना काय म्हणजे परत लोकात जरी नाही गेले तर लोक नाही होत, आमदार वेळेला येतो। मला सांगा कोविड सारखी महामारी त्यांच्या काळामध्ये आहे, त्यांनी या मतदारसंघात काय केलं? काही काम नाही। आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा त्या ठिकाणी 2 महिने पदर खर्चाने, स्वखर्चाने त्या ठिकाणी कोविड सेंटर, महाराष्ट्रातलं पहिलं कोविड सेंटर आपण चालू केलं। लोकांना त्या ठिकाणी धीर देण्याची गरज होती। अशा काळामध्ये जर तुम्ही लोकांचं काम नसेल करत, मग करायचं काम? लोकप्रतिनिधी कशासाठी असतो? वेळेवर नसेल तर काय? तर या ठिकाणी आम्ही कोविडच्या काळामध्ये 2 महिने आणि मी स्वतः रोज 1 दिवस आड त्या कोविड सेंटरमध्ये जाऊन लोकांना तिथं त्या ठिकाणी भेटत होतो। आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांचं मनोरंजन करत होतो। वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून असेल, योगासनाच्या माध्यमातून असेल, मनोरंजनाच्या माध्यमातून असेल, ऑर्केस्ट्रा, अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्यांना एक धीर देण्याचं काम केलं आणि लोकांना चौसाळ्याचं सेंटर म्हणजे घरी असल्यासारखं वाटलं ना। आता इथून पुढं
आदरणीय योगेश भैयाबद्दल लोकांच्या काय अपेक्षा आहे किंवा त्यांनी काय कामं करावी, काय अपेक्षा काय बघा, सर्वसामान्य लोकांच्या गरजा काय आहे? दळणवळण चांगलं असावं, वीज वेळेवर मिळावी, पाणी मिळावी, सिंचनाचे प्रकल्प व्हावे, हे आहे. शिक्षणाच्या चांगल्या सुविधा असाव्यात, आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, हे त्यांच्या लोकांच्या गरजा आहेत आणि ह्या पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. आणि निश्चित त्यांनी या ठिकाणी ते करतील. ते स्वतः डॉक्टर आहेत, अनेक दिवसापासून ते सेवा देत आहेत. यावेळेस आता त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांच्या हातून चांगलं काम होईल असं अपेक्षित आहे. कारण सर्वसामान्यांच्या ज्यावेळेस आम्ही मुलाखती घेतो त्यावेळेस सर्वसामान्य जनतेमधून प्रतिक्रिया आम्हाला पाहायला भेटतात की कुणीही लोकप्रतिनिधी प्रत्येक वेळेस निवडणुका येतात, निवडून येतातही आणि प्रत्येक वेळेस त्याच अडचणी असतात लोकांच्या, त्याच समस्या असतात. तेच रस्ते, तेच नाल्या आणि तेच लाईटवरचे बल्ब किंवा तेच बिलं. मग आता हे वातावरण किंवा ही परिस्थिती बदलेल का पाहिजे खरंच महत्वाचं आहे की होणारी कामं दर्जेदार फक्त लोकप्रतिनिधी सक्षमपणे करून घेत नाहीत म्हणून अगं अधिकाऱ्याला जर तुम्ही त्याप्रमाणे जर तुम्ही समजा काम करून घेतलं लोकप्रतिनिधी, निश्चित दर्जेदार कामं होतं. दर्जेदार कामं होण्यासाठी तेवढी तत्परता लागते. आपल्या सन्माननीय आमदार साहेबांनी 5 वर्षात आपल्याला टाकून दिली सगळ्यांना. धन्यवाद. काय सांगा साहेब, काय सांगा आपण भैया साहेब? नाही आता एक सुशिक्षित उमेदवार आहेत योगेश भैयाबद्दल काय करा एकदा. सुशिक्षित आहे, असं जरी विचारलं तरी चालेल. तुमचे शिक्षित आहेत आणि सुविचारी आहेत. त्यांना नगरपालिकेत काम करण्याचा खूप सारा अनुभव पण आहे. त्यामुळं पुढं ते ग्रामीण भागातल्या जनतेला पुढे घेऊन जातील अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे. होईल आणि तो विश्वास जनता करताय असं दिसतंय चित्र. ज्या लोकांच्या आजपर्यंत समस्या आहेत की मी आता बोलून गेलो की तेच प्रश्न, तेच पुन्हा निवडणुका पुन्हा होणार, मग ती परिस्थिती पुन्हा उद्भवेल का? नाही, तसं होत नाहीये. की प्रत्येकाच्या स्वभावावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. योगेश भाईचा स्वभाव तसा वाटत नाही, मलाही जास्त अनुभव नाही. पण सगळेजण सांगतायत, सगळ्यांना तसा नगरपालिकेमुळे सगळ्यांचा अनुभव चांगला आहे. त्यांना म्हणजे काम करण्याची चांगली संधी जर मिळाली त्याचं सोनं करतील. कुठंतरी जनतेने नक्कीच कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे आपल्याला, असं म्हणायला हरकत नाही ठेवलेला आहे. मोठा विजय होईल असं वाटतं. धन्यवाद.